असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। या 4 जागांसाठी निवडणूक सुरू आहे। महाविकास आघाडीने एकत्रितपणे उमेदवारी दिली आहे, पण महायुतीमध्ये आमने सामने उमेदवार पाहायला मिळाले नाही। आम्ही दिल्लीमध्ये ज्यावेळेला बसलो होतो त्यावेळेला या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी केलेली आहे। एक स्ट्रॅटेजी सुद्धा आम्ही नक्की केलेली आहे। मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, मी स्वतः त्या ठिकाणी होतो। त्यामुळे आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्रितपणाने स्ट्रॅटेजिक निवडणुकी लढतो। लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा उमेदवार याच वादामुळे लेट जाहीर केले, परिषदेला सुद्धा उशिरा उमेदवार जवळजवळ शेवटच्या दिवशी उमेदवार जाहीर केले। ही स्ट्रॅटेजी अडचणीची ठरते का उमेदवारांची? लोकसभेचे अनुभव लक्षात घेऊन आताची स्ट्रॅटेजी जिंकण्यासाठी केलेली आहे। मी सांगेन ना आपल्याला, सगळेजण ठिकाणी लढतो असं नाही। तुम्ही अर्ज मागून घेतल्याच्या नंतर तुम्ही समजून घ्या, ही प्रेफरन्शियल वोटिंगची निवडणूक आहे। त्यामुळे जरा आम्हाला निकाल तर लागेपर्यंत वाट पहा। आम्ही अजिबातच काय ब्लँक आहोत असं मानू नका। मी का एक मिनिट आम्ही अजिबात ब्लँक आहोत का? माझी 40 वर्ष सरांची निवड झाली, मुख्यमंत्र्यांची झाली, उपमुख्यमंत्र्यांची निवड झाली। वी आर स्ट्रॅटेजिक पीपल पॉलिटिकली, वी आर मॅच्युअर, वी नो व्हॉट टू डू। सो वाय यू वरी? नाही ना, पुढे 4 जागा आपण यादी बघाने मग बोला ना। आता काय अभी सर देख रहे हैं कि बारामती में देवेंद्र पवार को प्लान करने के लिए उन्हें उम्मीदवारी दी जाए, इसके लिए वहां का जो कार्यकर्ता तो वो अभी सर नारे लगा रहे हैं कि उनको उम्मीदवारी दी जाए, अजित पवार के खिलाफ दी जाए। कितनी भी स्क्रिप्ट अजित पवार के खिलाफ होने दो, वहां अजित पवार बारामती कॉन्स्टिट्यूंसी, विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी 1 लाख के आगे वोटों से जीतकर आएंगे। वो किसी ने भी कोई भी स्ट्रैटेजी करे। लोग बोल रहे थे पार्लियामेंट के चुनाव के लिए, क्या बोल रहे थे हमें मालूम था। अभी वही दोबारा आपको समझ में आ जाएगी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।